तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी खूप दिवसांनी व्हिडिओ शूट करते, कारण की बाहेर मस्ती चालू आहे मुलाची, त्यांना सुट्ट्या लागल्या आता म्हणजे. आणि तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून व्हिडिओ नाही बनवले मी. आणि मी बी बनवले जरी असं तरी मी आता एडिटिंग करायला मला टाईम नसता भेटला. तसे मी ह्याच्या आधी पण सांगितलं होतं की काय प्रॉब्लेम आहे. आणि तब्येत पण बरी नव्हती म्हणून मी व्हिडिओ शूट पण नाही केला आणि बनवला पण नाही. तर असं पण आता कंटिन्यू मी प्रयत्न करेल व्हिडिओ करायचा. तर संध्याकाळी मी म्हणजे व्हिडिओला सुरुवात केली. 7:30 वाजले, दिवाबत्ती वगैरे सगळं झालेलं आहे नेहमीप्रमाणे. आणि कुकर पण लावलेलं आणि शेंगाची भाजी करणार आहे. इकडे शेंगा पण मी म्हणजे पाण्यामध्ये थोडं बॉईल करून ठेवलेलं आहे, म्हणजे ते पटकन होतात. आणि डाळ भात, आमटी, फिक्की डाळ भात, भाजून चपाती. आणि मिस्टरांची आता थोडी ओव्हर टाईम चालू आहे, त्याच्यामुळे मला तेवढा वेळ भेटत नाही. तेवढा वेळ ते घरी असतात तर ते तिला बघतात. त्याच्यानंतर त्यांची ह्या महिन्यामध्ये म्हणजे 15-20 दिवसापासून त्यांचं ओव्हर टाईम चालू आहे, म्हणजे ओटी चालू आहे, त्याच्यामुळे ते घरी नसतात. असं चालू आहे म्हणून मला वेळ भेटत नाही. हे पण एक चालू आहे. माझी तब्येत पण बरी नव्हती, मला पित्ताचा त्रास भरपूर होतो. इतकं पित्त होते ना की मी सांगू पण नाही शकत. भरपूर पित्त होते. आणि ते का होते कारण की जसं की माझं बाळ आहे छोटंसं 13 महिन्याचं, ती तशी झोपत नाही किंवा ती कधी झोपते त्या हिशोबात माझी झोप पूर्ण होत नाही आहे, म्हणून मला हा त्रास होतो. आणि हे भरपूर मला झालेलं आहे. हल्ली ते होते मला एक दिवस जरी माझी झोप पूर्ण नाही झाली ना की त्याच दुसऱ्या दिवशी मला पित्त झालंच पाहिजे असं. तर चला मी आता आवडून घेते. मी आता इथे भाजीची तयारी करून घेते. आणि पिल्लू गेले पप्पासोबत बाहेर, मग अशी 7 वाजता गेले. तर आता करून घेते पटकन. ती नसते की मला पटकन थोडा वेळ वेट करायचा. हां नाही, तर तयारी करून घेते मी. सगळं असं एकदा चॉप करून ठेवते. आणि डाळ पण सांगते मला फोडणी घालायची. ते कालचं म्हणजे मी वाटण केलेलं थोडंसं, म्हणजे कालचं अंड्याचं रस्सा केलेलं, त्याचं हे वाटण थोडंसं राहिलं होतं, जास्त झालं होतं, मध्ये राहिलं होतं. आता मी या भाजीमध्ये ॲड करते, त्याची पण टेस्ट छान लागते. आणि पटकन भाजीला फोडणी करून घेते. ए काय करते? फोन लावून कशाला भांडे काढते? हां बरं ते भांडे त्याच्यात, बरं भांडे दे शिव, भांडे बरं त्याच्यात बाळा, बरं भांडे. गुडगर आहे ना तू, भांडे बरं पास करू. तर इथे आता माझं तुम्ही अवतार बघू शकता कसं झालं आहे. आणि आता माझं सगळं आवरून झालं आहे, झोपाची तयारी झाली माझी, वगैरे घातले रातमध्ये. आणि मच्छर खूप येत ना, तर मच्छरची अगरबत्ती पण लावून घेतली. आणि इकडे हिला जरा सर्दी आहे छोटीशी, थोडंसं सर्दी खोकला आहे, म्हणजे असं गरम थंड वाटतं म्हणजे पाहिजे, त्याच्यामुळे तिला सर्दी खूप झाली. तर म्हणजे औषध देते मी तिला आता. ए नको, नाही घे हे घे, तिला औषध देते मी. तिला औषधं देऊन झोपून आले. मग अशी मला जेवढं काही शूट करता आलं तेवढं मी केलं, आणि जेवढं नाही करता आलं तेवढं राहून गेलं. मला माहिती आहे मी खूप साऱ्या गोष्टी दाखवायच्या किंवा शूट करायच्या माझ्याकडनं राहून जातात. हे असंच आहे, हे समजून घ्या. काय करते गं? हे तिला कॅल्शियमचं औषध आहे. तिला अजून दात वगैरे आले नाही, त्याच्यामुळे देते काढून त्याच्यामुळे. तर आता असं बस आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. काय पाहिजे? जेवढं मला करता येईल तेवढं मी करायचं, किंवा व्हिडिओ कसं करायचा, काय कॉन्टेंट कसा घेऊन यायचा तेवढा मी पॉसिबल असेल तसं करते.
नको. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.